नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. तर आज आपण मस्त अशी लापशी बनवतो एकदम प्रमाणासहित आणि आज आपण व्हेज बिर्याणीसुद्धा बनवणार आहोत. तर बघू शकता मस्त अशी व्हेज बिर्याणी तयार आहे आणि ही बिर्याणी आपण मस्त झटपट कुकरमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे एकदम फटाफट होते. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. त्याआधी आपल्याला इंडस व्हॅलीकडून जी भांडी आलेली आहेत ती अनबॉक्सिंग करूया. पहिल्यांदा तर आपण इंडस व्हॅलीचा हा 3.5 लिटरचा ट्राय प्लाय स्टॅनलेस स्टीलचा प्रेशर पॅन अनबॉक्सिंग करतोय. बघू शकता मस्त आहे आणि हा पॅन जो आहे, हा प्रेशर पॅन जो आहे तो न्यू लॉन्च आहे. त्याच्यामुळं एकदम भारी आहे आणि त्याची डिझाईनसुद्धा म्हणजे युनिक आहे. पहिले जे आपण कुकर वापरले त्याच्यापेक्षा. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं असा तो आहे. तर याच्यामध्ये आपण 7-8 जणांना भाजी वगैरे बनवू शकतो मस्त अशी. मस्त मजबूत आणि एकदम जाडजूड हा कुकर मला खूप आवडला. कुकर म्हणजे प्रेशर पॅन मला खूप आवडला आणि त्याची डिझाईनसुद्धा खूप चांगली आहे. काम कसं करतोय हे तुम्हाला पुढे समजेल. चला लगोलग दुसरं बॉक्ससुद्धा अनबॉक्सिंग करूया. तर याच्यामध्ये कॉम्बो आहे ट्राय प्लाय स्टॅनलेस स्टील कढई आणि ट्राय प्लाय स्टॅनलेस स्टील फ्राय पॅन आहे. ह्यामध्ये 2-3 लोकांची भाजी होईल. भाजीला कोणी नावं ठेवली तर असं डोक्यातसुद्धा त्यांच्या घालू शकतो आपण. नंतर ही आहे कढई जी आपल्याला झाकणासहित येते. मस्त कढईसुद्धा जाडजूड आहे. माझ्याकडे अशा झाकणाची कढई नाही, सगळ्यांना काचेची झाकणं आहेत म्हणून म्हटलं ही कढई आपल्याला घेतलीच पाहिजे. आणि मस्त अशी मजबूत इंडस व्हॅलीकडून आपल्याला भांडी आलेली आहेत आणि इंडस व्हॅली भारताचा नंबर 1चा ब्रँड आहे. हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. शिवाय 100% टॉक्सिन फ्री आहेत, कुठल्याही प्रकारचं केमिकल यूज नाही आहे आणि याच्यामध्ये स्वयंपाक करताना कुठल्याही अन्नपदार्थासोबत रिॲक्शन होत नाही. आणि ही भांडी मजबूत असल्यामुळं लाँग लाईफ टिकणारी आहेत. अगदी तुमच्या नातसुनेला सुद्धा पुरतील एवढी मस्त भांडी आहेत. आणि तुम्ही एकदा घेतली ना की तुमच्या लक्षात येईल सुद्धा की खरंच इंडस व्हॅलीची भांडी म्हणजे एक नंबर आहेत. तर असं मी गॅसवरती ठेवून थोडीशी गरम केल्यानंतर लगेच त्याचं स्टिकर निघतं. बाहेरच्या बाजूला स्टिकर होतं हे मला माहितीच नाही. नंतर आपल्याला लागणारी जी भांडी आहे ती छान घासून धुवून घेतली. आता कुकरमध्ये बिर्याणी बनवायची आहे तर त्याचंही साहित्य मी इथं ठेवलेलं आहे. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगते, तर तुम्हाला ही भांडी पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही ही भांडी घेऊ शकता आणि ऑर्डर करताना रेश्मा12 हा कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. अजून एक, मी कोणाला फोर्स करत नाही, त्याच्यामुळं तुमचं बजेट असेल तर नक्की ऑर्डर करा. चला तर मग बिर्याणी करायला चालू करूया. कुकरमध्ये मी तेल घातलं, नंतर 1 चमचाभर तूप घातलं, त्याच्यामध्ये जिरे घातले आणि खडे मसाले घातले. खड्या मसाल्यांमध्ये दालचिनी, मोठी वेलची, छोट्या 2 वेलच्या घातलेल्या आहेत, स्टार फूल आणि 3-4 काळे मिरे घातलेले आहे. तुम्ही तमालपत्र वगैरे असेल किंवा अजून काही तुम्हाला लवंग वगैरे घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता. माझ्याकडची लवंग आणि तमालपत्र संपलं होतं दोन्ही. नंतर आपण लांब आडवा चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला, मिरची घातली. मिरचीमध्ये मी मध्ये एक लाईन दिलेली आहे जेणेकरून थोडंसं तिखट तेलामध्ये उतरेल. छान असं सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की याच्यामध्ये मी फ्रोझन मटार, याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे, ते घातलेले आहेत. बटाटा घातलेला आहे, गाजर आणि बीन्स या पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. आता कांद्यासोबत भाज्यासुद्धा छान परतून घेऊया 5 मिनटं. तर बघू शकता छान अशा भाज्या परतून घ्यायच्या. थोडंसं मीठ घातलं मी, म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढं एकदम मीठ घातलेलं आहे. नंतर मी याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला. पुन्हा एकदा छान सगळं परतून घेतलं. तुम्हाला वाटल्यास मिरची पावडर किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालतंय. आणि नंतर मी याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर धने पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं. भाज्या भाजत असताना कांदासुद्धा भाजला जातो, त्याच्यामुळं कांदा एकदम ब्राऊन होईपर्यंत आधीच परतायचा नाही. भाजीसोबत तो व्यवस्थित परतला जातो. नंतर याच्यामध्ये मी वाटीभर दही घातलं आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. बरं, आता व्हेज बिर्याणी बनवतोय म्हटल्यावर त्याच्यामध्ये पनीर घालायलाच पाहिजे, पण मी पनीर काढून ठेवलं होतं आणि विसरले घालायचं, माहिती आहे का, असं झालं. तर तुम्ही घाला पनीर, भाज्यांमध्येच घालायचं दही घालायच्या आधी. नंतर याच्यामध्ये मी पुदिना घातला थोडासा चिरून आणि कोथिंबीर घातली. थोडं पाणी घालून छान उकळी आणून दिली त्याला. आता बिर्याणी बनवतो म्हटल्यावर तांदूळ पण चांगला पाहिजेच ना हो. तर मी तर बासमती राईस छान आधी 10 मिनटं भिजत ठेवला होता धुवून. तो उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये घातला आणि छान मिक्स करून घेतलं. तर तुम्ही नॉर्मल घरातला तांदूळ वापरला तरीसुद्धा चालतंय, काहीही हरकत नाही आहे. तर मी वरून थोडीशी मिरची पावडर घातली. पिल्लूसुद्धा आमचा खाणार होता, त्याच्यामुळे जास्त तिखट व्हायला नको
म्हणून मी थोडीशी मिरची पावडर घातली. आधी आपण 2 मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत उभ्या चिरून आणि झाकण लावायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती. 2 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे. आणि शिट्टी झाली तेव्हा तुपाचा एवढा मस्त घमघमाट सुटला होता की काय विचारूच नका. बाहेर हवेला बसलेल्या बायका विचारत होत्या की काय शिजतंय रेश्माच्या घरात. तर मस्त अशी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. पनीर घालायचं विसरले मी, तुम्ही नक्की घाला. आणि बघू शकता मस्त मोकळा मोकळा असा भात आपला म्हणजे तांदूळ वेगवेगळा झालेला आहे. चला तर मग एका प्लेटमध्ये छान असा सर्व करूया. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की एकदा व्हेज बिर्याणी बनवून बघा. त्याच्यामध्ये फ्लावर, पनीर, तुम्हाला अजून काही भाज्या हव्या असतील तर त्यासुद्धा घालू शकता. पटकन एक घास खाऊन घ्या आणि मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे. आता वेळ न घालवता लापसी कशी बनवली हे सुद्धा सांगते. तर नवीन भांडं आलं की मला त्याच्यामध्ये काहीतरी गोडधोड बनवायचं असतं. मागच्या वेळेला सुद्धा भांडी आली तेव्हा काही गोड बनवता आलं नाही. तर यावेळेला मी विचार केला की चला लापसी बनवून दाखवूया आज म्हणून. तर मी जी कढई होती कॉम्बोची ती घेतली आणि त्याच्यामध्ये तूप घालून लापसीचा रवा जो मिळतो जाड रवा गव्हाचा तो छान भाजून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला. नंतर त्याच प्लेटमध्ये अजून एक चमचाभर तूप घातलं. त्याच्यामध्ये पातळ चिरून घेतलेलं खोबरं, काजू, बदाम आणि मनुके घातले. मनुके बघा तुपामध्ये गेल्यानंतर ते पुन्हा द्राक्ष झाले होते. बाजूच्या गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. तुपामध्ये ड्रायफ्रूट छान परतून झाले की त्याच्यामध्ये जेवढा आपण लापसीचा रवा घेतला आहे त्याच्या 3 पट पाणी घ्यायचं. इथं मी 1 वाटी रवा घेतला होता तर 3 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. पाणी आधीच उकळलेलं असतं आणि कढई गरम असल्यामुळं लगेच त्याच्यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो घालायचा आणि झाकण ठेवून मध्ये मध्ये एकदा दोनदा हलवत छान शिजवून घ्यायचा. बघू शकता 1-2 वेळा असा छान परतून घ्यायचा नाहीतर खाली लागू शकतो. आणि झालं मग कल्याण सगळं पाणी आटलं की याच्यामध्ये 1 वाटीभर गूळ घालायचा. म्हणजे जेवढा रवा घेतला आपण लापसीचा तेवढाच गूळ घालायचा किंवा कमी जास्त थोडाफार करू शकता तुम्ही. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे गूळ मिक्स करून घ्यायचा रव्यामध्ये आणि झाकण ठेवून छान शिजवू द्यायचा. एकदा दोनदा मध्ये मध्ये हे सुद्धा हलवायचं नाहीतर मग लागू शकतो गूळ खाली. गुळाला पाणी सुटतं आणि जो अर्ध कच्चा राहिलेला रवा आहे तो सुद्धा छान शिजून होतो. सगळ्यात शेवटी मी वेलची पावडर घातली. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातली ना की त्याचा वास जसाच्या तसा लापसीमध्ये राहतो. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी घालायची. झाकण ठेवायचं, गॅस बंद करून 10 मिनिटासाठी दणकून वाफ द्यायची. आणि बघू शकता मस्त असं सुटसुटीत आपला लापसी तयार आहे. एका वाटीमध्ये भरायची छान छापा उठवायचा. मुलांना वाटतं आईने केक बनवलाय आणि मस्त गबागप खाऊन टाकतात बघा. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भांडी ऑर्डर करताना 12% डिस्काउंटसाठी रेश्मा 12 कोड वापरायला विसरू नका.